आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, काय सांगा? भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या वतीने धाराशिव या ठिकाणी आमचे जिल्हा उपाध्यक्ष रणजितजी बनसोडे हे उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचा मेन मुद्दा म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीची उपशाखा हे आपल्या उस्मानाबाद धाराशिव शहर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणच्या भीमसैनिकांची गेल्या 24 ते 25 वर्षापासूनची मागणी आहे. या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एक कमान जे की औरंगाबाद या ठिकाणी आहे, तीच कमान उस्मानाबाद येथील विद्यापीठामध्ये ती कमान उभारण्यात यावी आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा विद्यापीठामध्ये बसवण्यात यावा या मागणीसाठी आमचे जिल्हा उपाध्यक्ष 2 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. खरं पाहता तर त्याचबरोबर ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी महार मांग वतन परिषद घेतलेली होती तडोळा या ठिकाणी, त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून भीमसैनिक मागणी करत आहेत की त्या ठिकाणी एक स्मारक बाबासाहेबांचं तयार झालं पाहिजे, परंतु त्याही स्मारकाला शासनाकडून अद्यापही कोणताही पाऊल उचललेलं नाही. या तिन्ही मुद्द्यासाठी आमचे जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि खरं पाहता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी विद्यापीठाला औरंगाबादला नामांतर होण्यासाठी आमच्या कित्येक भीमसैनिकांचे घर उद्ध्वस्त झाले किंवा संसार उद्ध्वस्त झाले, कित्येक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिले. मग ह्या उस्मानाबाद विद्यापीठाला नाव देण्यासाठी तुम्ही जर शहीद पोचीराम कांबळे असतील किंवा शहीद गौतम वाघमारेची वाट बघत असाल तर त्यासाठी ही भीम आर्मी असेल किंवा भीमसैनिक तयार आहेत, ती वाट बघायची असेल तर आम्ही त्यासाठी आमच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहोत. आणि त्या अगोदर आम्ही आता फक्त या ठिकाणी आम्ही 2 दिवसीय उपोषण करत आहोत. यानंतर येणारं आंदोलन हे भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन आम्ही करू. आणि खरंच जर लवकरात लवकर तुम्ही जर आम्हाला न्याय नाही दिला, विद्यापीठाला कमान नाही बसवली आणि बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा नाही बसवला तर आम्ही ही शहीद गौतम वाघमारे किंवा शहीद पोचीराम कांबळे व्हायला मागपुढे सरणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. मी भीम आर्मीचा मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे.